नमस्कार मित्रांनो, तिरुपती CNG मध्ये तुमचं परत स्वागत आहे। आज आम्ही महिंद्राची XUV 300 जी आता फार क्रेजमध्ये आहे मार्केटमध्ये, 3XO या नावाने पण आता नवीन लॉन्चिंग झालेली आहे। तर ही सेम व्हीकल आज आम्ही CNG किट याच्यामध्ये फिट केलेली आहे। तर याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो की आम्ही फिटमेंट कशी केलेली आहे। सगळ्यात पहिले मी तुम्हाला इंट्रोडक्शन देतो की हे बेसिक टर्बोचार्ज इंजन आहे। जसं नेक्सॉनमध्ये येतं त्याच पद्धतीने याच्यामध्येही हे टर्बोचार्ज इंजन आहे। या गाडीमध्ये आम्ही बसवलेली आहे मोटोजेनची BS6 किट कशी प्रकारे आम्ही बसवलेली आहे हे तुम्हाला एकदा मी ब्रीफ करतो। इथे बघू शकता तुम्ही, इथे आहे CNGचा फिलिंग वॉल, ही आहे CNGची कंप्लायन्स प्लेट, हा आहे CNGचा ECU। इथे कॉर्नरला बघू शकता, इथे आहे CNG ड्युअल स्टेज मोटोजेनचा रिड्यूसर, जो खूप ॲडव्हान्स रिड्यूसर आहे। आणि मी तर सजेस्ट करतो की टर्बोचार्ज व्हीकलसाठी हा ड्युअल स्टेज रिड्यूसर कधीही चांगला आहे। अशा पद्धतीने आम्ही ही समोरची फिटिंग केलेली आहे। आता मागे मी तुम्हाला सिलेंडर कुठल्या पद्धतीने आपण फिट केलेले ते दाखवतो। याच्यामध्ये जो सिलेंडर माउंट आहे तो आहे 12 kg 60 लिटर सिलेंडर, ज्याला आमच्या लाईनमध्ये 12 किलो कॅप्सूल टँक म्हणतात। साधारणतः याच्यामध्ये गॅस बसतो 8 ते 9 किलो। आणि याच्यामध्ये जे स्पेअर व्हील आहे ते कशा पद्धतीने बसेल मी तुम्हाला तेही दाखवून देतो। स्पेअर व्हील ह्या पद्धतीने बसेल। याच्यावरती आता टाकीच्या वरती जी पण जागा आहे तुम्ही तुमचं लगेज ठेवण्यासाठी उपयोगात आणू शकता, काही प्रॉब्लेम नाही। आता व्हीकल जी आहे ही CNG वरती कन्वर्ट झालेली आहे। CNG किट पूर्ण फिटिंग झालेली आहे, सगळे टेस्ट झालेले आहेत। आता तुम्हाला एक छोटीशी टेस्ट ड्राइव्ह घेऊन दाखवतो मी। आता गाडी जी आहे मी CNG वरती स्टार्ट करतो, म्हणजे पेट्रोलवर स्टार्ट होईल आणि मग CNG वरती कन्वर्ट होईल। हा ऑरेंज लाईट इंडिकेट करतो की ही व्हीकल पेट्रोल वरती चालू झालेली आहे, आणि ग्रीन लाईट ब्लिंक करतोय, याचा अर्थ ही CNG मोड वरती आहे आणि CNG वरती शिफ्ट होणार आहे। तर आता तुम्ही बघू शकता ऑरेंज लाईट बंद होऊन ग्रीन लाईट स्टेबल झालेला आहे। आता ही व्हीकल CNG वरती कन्वर्ट झालेली आहे। गाडी बघू शकता फक्त 40,000 किलोमीटर चाललेली आहे। आणि तुम्हाला एक मी टेस्ट ड्राइव्ह वरती घेऊन जातो, हिचा परफॉर्मन्स कसा आहे हे तुम्हाला लक्षात येऊनच जाईल। जसं की मी याच्या पहिल्याच्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आमचं जे शॉपचं लोकेशन जे आहे हे बीड बायपास रोडला हिवाळे पाटील लॉनच्या समोर आहे। हा बीड बायपास रोड आहे। तर आपण एक छोटीशी टेस्ट ड्राइव्ह घेऊया गाडीची। राईट साइडला तुम्ही बघू शकता हिवाळे पाटील लॉन्स आहे, आणि लेफ्ट साइडला हे देवगिरी प्लाझा म्हणून नवीन बिल्डिंग आहे, आणि हे श्रीनाथ इलेक्ट्रिकल्स आहे। श्रीनाथ इलेक्ट्रिकल्स हे आता साधारणतः 2 वर्षापासून आमच्या शॉपच्या बाजूला हे शॉप आहे, आणि इथे इलेक्ट्रॉनिक्सच्या सगळ्या वस्तू ज्या आहेत ह्या एकदम होलसेल भावात मिळतात। खूप चांगले ओनर आहेत, खूप चांगली सर्व्हिस आहे। तर तुम्हालाही काही इलेक्ट्रिकलचं सामान घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता। आता बघू शकता की ही व्हीकल CNG वरती चालू आहे, आणि CNG वरती मला ह्या व्हीकल मध्ये 0% पॉवर लॅग जाणवतोय। ही व्हीकल टर्बोचार्ज आहे। आता थोडासा मी तुम्हाला पिकअप घेऊन दाखवतो, एकदम टर्बोचा फील येतो। पिकअप भन्नाट आहे, गाडी CNG वरती चालू आहे। परफॉर्मन्स मध्ये कुठल्याही प्रकारचं अडचण नाही, एकदम पेट्रोल सारखाच परफॉर्मन्स तुम्हाला या गाडीमध्ये मिळणार आहे। तरी कोणाची महिंद्राची XUV 300 आहे किंवा 3XO बुकिंग केलेली आहे त्यांनी नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्हाला ही पेट्रोल वरती, जर तुम्हाला ही गाडी CNG वरती कन्वर्ट करायची असेल तुमची पेट्रोल व्हीकल, तर नक्कीच तुम्ही करू शकता। याच्या सगळ्या प्रकारचे RTO अप्रुव्हल्स आलेले आहे, आणि याची पासिंग सुद्धा चालू झालेली आहे। हे जे कस्टमर आहेत
हे जे ओनर आहेत या गाडीचे, हे माझ्या मागच्या 2 वर्षापासून कॉन्टॅक्टमध्ये होते. 2 वर्षापासून यांनी माझा फॉलोअप घेतला होता की ज्यावेळेस पण RTOचा अप्रुव्हल येईल मला सांगा, मी माझी गाडी लगेच CNG मध्ये कन्वर्ट करून घेईल. आणि मागच्या महिन्यातच अप्रुव्हल आलेला आहे व्हेकलला. सरांच्या मी टचमध्ये होतोच, सरांना इन्फॉर्म केलं आणि सर आज संडे बघून गाडी आमच्याकडे CNG कन्व्हर्जनसाठी घेऊन आलेत. सरांनी ज्यावेळेस टेस्ट ड्राईव्ह घेतली त्यांनाही खूप आवडली. पेट्रोल टाकून खरंच टर्बोचार्ज व्हेकलमध्ये मायलेज कमी असल्यामुळे खूपच एक्सपेन्सेस होतात. ही व्हेकल पेट्रोलवरती साधारणतः 12 ते 13चा मायलेज देत होती. हायवेला खूप झालं 13-14, मॅक्सिमम 15, त्याच्यावरती नव्हता मिळत. आता CNG वरती मायलेज तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. जर तुमचा 100% जर हायवे रन असेल तर एक 25 ते 27 पर्यंतचं मायलेज मिळेल आणि सिटीमध्ये जर चालवत असेल तर एक 18 ते 20 पर्यंत. मायलेजची कमिटमेंट मी परत जसं प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की मी मायलेजची कमिटमेंट खूप जास्त करत नाही. मी CNG परफॉर्मन्स, पॉवर परफॉर्मन्स पण मी बघतो. त्यामुळे मायलेज येस थोडं 1-2 किलोमीटरनी कमी मिळालं तरी चालतं, पण इंजनचा परफॉर्मन्स डाऊन नाही व्हायला पाहिजे. या हिशोबानेच मी फिटिंग करतो आणि ह्या हिशोबानेच प्रत्येक गाडीला मी कॉन्फिगर करतो. तर याच्यामुळे बेसिकली ठीक आहे, ॲव्हरेज थोडाफार कमी जरी मिळेल पण तुम्हाला इंजनचा परफॉर्मन्स कधीही डाऊन होणार नाही. इंजनचा परफॉर्मन्स नेहमी चांगला राहील. मेन गाडी आहे आणि मेन गाडीचं इंजन आहे, तर इंजनला कुठल्याही प्रकारे कमी पॉवर CNG वरती मिळतोय त्यामुळे इंजनचं नंतर तुमचं काम निघतंय. तसं आपल्याकडे अजिबात काम होत नाही. इंजनचा परफॉर्मन्स बघूनच आपण सगळ्या प्रकारचे कॅलिब्रेशन करतो. आणि आता तर ह्या सगळ्या ऑटोमॅटिक किट्स आहेत, त्यामुळे ऑटोमॅटिक किट्सला तुम्हाला कॅलिब्रेशनचं हे सगळं ऑटो कॅलिब्रेटेड असतं. फक्त आपल्याला हार्डवेअर प्रॉपर फिट करावं लागतं. बाकीच्या टेक्निकल गोष्टी ज्या आहेत त्या एकदम प्रॉपरली कराव्या लागतात. तर परफॉर्मन्स हा गॅरंटेड 100% चांगलाच मिळतो. तर अशा प्रकारे आम्ही ही महिंद्राची XUV 300 फिटिंग केलेली आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्यू मित्रांनो. थँक्यू सो मच.